काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली। एसआयआर मोहिमेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली। मतदान अधिकाराच्या संरक्षणासाठी काही प्रश्न सुद्धा मांडलेत। खासदार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातली माहिती दिली। मॅपिंगसाठी दिवस वाढवण्याची विनंती सुद्धा केल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस शोकिलिंगम साहेब यांच्याशी या ठिकाणी जे आहे ते एसआयआर संदर्भामध्ये भेट घेतली आणि 16 तारखेपासून ते जे मॅपिंग चाललेलं आहे ते मॅपिंग बंद होत आहे। आम्ही त्यांना सर्वप्रथम असे सांगणं केलं की आतापर्यंत जवळपास काही एरियामध्ये 60% झाली आहे, काही ठिकाणी 56% झाली आहे। त्यामुळे ते मॅपिंग जे आहे त्यासाठी दिवस वाढवावेत आणि जेणेकरून प्रत्येक घराला जे आहे ते आपल्याला यामध्ये मॅप करता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते आपल्याला मॅप करता आलं पाहिजे। ही सर्वप्रथम आम्ही त्यांना विनंती केली। पावसाळ्याच बरोबर त्यावेळी जसं आपल्याला माहिती आहे की आषाढीची सुद्धा त्या ठिकाणी मोठी जी आहे ती आपली वारीची यात्रा असते। त्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली की त्या काळामध्ये जे आहे ते तुम्ही जे टाइमबद्ध दिलेला कार्यक्रम आहे ते तुम्ही वाढवून देण्यात यावा। ॲप आधारित टॅक्सी राईड हेलिंग सेवांवरती कारवाई करा। खासदार श्रीकांत शिंदे यांनी सरनाईकांकडे ही मागणी केली आहे। ॲप आधारित टॅक्सी राईड हेलिंग सेवांकडून प्रवाशांची लूट होत आहे। मानसिक त्रास म्हणजे ग्राहकांना ओलीस ठेवण्याचा प्रकार आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे वक्तव्य केलं। ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकेने हल्ला केला। अमेरिकन नौदलाचा मालवाहू जहाजावरती भीषण हल्ला झालाय। या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। भारताकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला। एक तरफ पैर रख के खड़े हो जाओ, दूसरी तरफ हे दृश्य आपण पाहतोय। अमेरिकन नौदलाचा मालवाहू जहाजावरती हा हल्ला झालाय। ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ अमेरिकेचा हा हल्ला करण्यात आला अमेरिकेच्या माध्यमातून। मात्र भारताकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला, कारण या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचाही मृत्यू झाला। एक तरफ पैर रख के खड़े हो जाओ, दूसरी तरफ कुंभार समाजासाठी मंत्री बावनकुळेंनी एक निर्णय घेतलाय। कुंभार समाजाला वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत आहे। वाळूवर कोणतीही रॉयल्टी न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आवश्यक परवानगी घेतल्यानंतर स्वखर्चाने वाळू घेऊन जाता येणार। समुद्राच्या तळातून नदी नाला खाडी पात्रातून वाळू मिळणार आहे। राज्यातील तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचे हे आदेश आहेत। कुंभार समाजाला वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार आहे। वाळूवर कोणतीही रॉयल्टी न घेण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आवश्यक परवानगी घेतल्यानंतर स्वखर्चाने वाळू घेऊन जाता येणार अशी सुद्धा आता माहिती मिळते। पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे विटा कवेलू मूर्तिकार यांना आता 700 ब्रासपर्यंत माती आणि लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सोबतच वीज मंडळामध्ये जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲशही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।